सोन्याच्या पावलाने आली, लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर मी आज छान मस्तपैकी नऊवारी वेअर केली आहे आणि आज आहे लक्ष्म्यांचं आगमन. सो आज डे 1 आहे महालक्ष्मीचा. तर आज मस्तपैकी नऊवारी वेअर केली आहे आणि छान आज आवरली आहे बिकॉज आज घरी लक्ष्मी येणार आहेत आणि आज डे 1 आहे गौरींचा. तर छान रांगोळी काढली आहे. तर जेव्हा आपल्या घरी महालक्ष्मी येतील त्यावेळेस त्यांना पण बघून एकदम प्रसन्न वाटेल, ती आपल्याला पॉझिटिव्हिटी वाटते. तर काकू येणार आहेत घरी, तर आम्ही दोघीजण मिळून लक्ष्म्या घेणार आहोत. थोड्या वेळातच तुम्हाला माझा पूर्ण आजचा लूक दाखवते. तर कसं महालक्ष्म्यांचं आगमन होणार आहे आणि छान पावलं काढली आहेत, तर असे ठसे काढले आहेत. तर तुम्हाला ते सगळं या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप नका करू. प्रकारे डेकोरेशन झालं आहे आणि आज तयारी करायची आहे बिकॉज आज येणार आहेत लक्ष्म्या. तर सगळी तयारी करायची आहे. आता जस्ट फ्रेश झाले आणि थोडं लक्ष्म्यांचं थोडं डेकोरेशनचं सगळं खाली सामान ठेवायचं आहे. खेळण्यात तसं ते सगळं ठेवणार आहे. आणि लक्ष्म्याच्या थोड्या साडीचं इथं मला ते वाटायला लागले निर्याचं, तर ते सगळं व्यवस्थित करते आता. आणि तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा.
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। आपल्या हिंदू धर्मात सण उत्सवाचे एक वेगळेच महत्त्व आहे. प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मराठी 12 महिन्यातील प्रत्येक महिन्याचे महत्त्व हे काही वेगळेच आहे. प्रत्येक महिन्यात काही सण उत्सव परंपरा किंवा पूजाविधी आपण करतो, ज्याच्यामुळे घरात सुख समृद्धी लाभते. सकारात्मक म्हणजे एक पॉझिटिव्हिटी वाढते. श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येणारे भाद्रपद महिनाही हा खास असतो. जसं श्रावण खास असतो तसंच भाद्रपद महिनाही खास असतो. त्या भाद्रपद महिन्यात काही विशेष म्हणजे सण म्हणजे गौरी गणपती आपल्या घरी येतात. तर मी आता हे पावलं काढत आहेत लक्ष्म्यांचे. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकारे सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकारे सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतीच्या पाठोपाठच गौरींचे आगमन होते. अंतर्हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। तर तुम्हाला मी तर दाखवणार आहे की मी नऊवारी कशी वेअर केली आहे ते. ही जी मी नऊवारी वेअर केली आहे तर ती 6 वारी आहे साडी, तर त्याची मी नऊवारी आज वेअर केली आहे. आणि तुम्हाला मी कशी दिसत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता अनुप येतात आणि काकू येतील, मग आम्ही लक्ष्म्या घेईल. तर रांगोळी पण काढली आहे, सगळं तयारी झाली आहे, रेडी झालं आहे. तर थोड्याच वेळात आम्ही लक्ष्म्या घेणार आहोत. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हा तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? गाई गुरांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? गाई गुरांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? हिऱ्या मोत्यांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? गाई गुरांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? हिऱ्या मोत्यांच्या पावलाने आली. इथंच करतात काही? कर कर. लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? गाई गुरांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? हिऱ्या मोत्यांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली?
लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? मोत्यांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? धनधान्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? तू पाय उचली तू तर. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? हिऱ्या मोत्यांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? फुलांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? हिऱ्या मोत्यांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? फुलांच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? फुलांच्या पावलाने आली. धान्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? सोन्याच्या पावलाने आली. गौरी म्हणजे पार्वती, शिवशंकराची पत्नी माहेरपणाला येते आणि आशीर्वाद देऊन जाते, अशी या सणामधील धारणा आहे. गौरी आव्हानानंतर दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा असतो. महालक्ष्मी हा सण 3 दिवसांचा असतो, तर घरोघरी सगळेजण साजरा करतात. पहिल्या दिवशी आगमन गौरींचे होते, दुसऱ्या दिवशी गौरी भोजन करतात व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी लक्ष्मीचे विसर्जन करतो. तर सगळ्या स्त्रिया आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात व आपल्या घरात एक उत्साहाचे वातावरण असते. गणपती पाठोपाठ आली गौराई, आली गवर आली सोन पावलांनी आली. सोन पावलांनी गौरी घरी आली, आगमनाने तिच्या घरात चैतन्य येईल. गौराईच्या आगमनाने सजली संपूर्ण धरती, लाभो आपणास सुख समृद्धी, मिळो आपल्याला यश प्राप्ती. सो आमची पूजा खूप मस्त झाली आणि आता आईकडे आलो आहे, तर आईची पूजा करणार आहोत. तर एवढा गडबड झाली फास्ट, आता आईची पण पटकन लक्षणं घेणार आहोत. लक्ष्मी आली, सोन्याच्या पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? पावलाने आली. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? लक्ष्मी आली लक्ष्मी आली. कशाच्या पावलाने आली? पावलाने आली.